ओबीसी समाजाला धक्का न लागता तुम्ही मराठा आरक्षण वेगळं द्या, परंतु काही गावंढळ अशिक्षित लोकांना जर ते कळत नसेल, संजय गायकवाडनी आपली भाषा पहिली नीट वापरावी, तर तुमचे पाय आम्ही उखडून काढण्यास समर्थ आहोत. 27 जानेवारीला मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करणारी एक अधिसूचना सरकारकडून जारी करण्यात आली आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मिटेल असं वाटत होतं. पण तेव्हाच पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. सरकारमधील मंत्री छगन भुजबळ सातत्यानं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करताना पाहायला मिळतात आणि त्यातून आता स्वतः महायुतीतीलच मंत्र्यांमध्ये एकमेकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील आहेत. ताई, छगन भुजबळ मंत्री आहेत, तेच सरकारनं काढलेल्या अधिसूचनेला विरोध करताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर आता महायुतीतून अनेक नेत्यांनी भुजबळांवर आरोप करायला सुरुवात केली. याबाबत काय वाटतं? एक तर मुळात लक्षात घ्या, मराठा आरक्षण हे गोरगरीब बांधवांना मिळणं गरजेचं आहे. छगन भुजबळ साहेब मराठा आरक्षणाला विरोध करत नाहीये, परंतु ओबीसी समाजाला धक्का न लागता तुम्ही मराठा आरक्षण वेगळं द्या, ही कायदेशीर संविधात्मक भूमिका छगन भुजबळ साहेबांनी मांडली. आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की मी ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार आहे. त्याच्यामुळे संजय गायकवाड जे आमचे सत्तेत आहेत, जी अधिसूचना निघाली त्याच्यावरनं ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होता कामा नये, ही भूमिका ठाम आणि कायदेशीर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान घटना लिहिलेल्या आहेत त्याला अनुसरूनच असल्यामुळे छगन भुजबळ साहेबांची मागणी ही अयोग्य नाही. परंतु काही गावंढळ अशिक्षित लोकांना जर ते कळत नसेल आणि ते तुम्हाला कळत नसताना तुम्ही जर पेकाडात लाद घालू, बाहेर काढा ही भाषा वापरणार असेल, तर मग आम्ही जरी सत्तेत असलो तर आम्हाला उत्तर देणं भाग आहे. कारण का छगन भुजबळ साहेब हे आमचे नेते आहेत आणि ते मंत्रिमंडळात असताना त्यांनी कोणतीही भाषा ज्या पद्धतीने दुसरे लोक वापरतात असे असंवैधानिक भाषा वापरताना दिसलेले नाहीत. त्याच्यामुळे छगन भुजबळ साहेबांच्या पेकाडात लाथ घालण्याची भाषा करणाऱ्या संजय गायकवाडनी आपली भाषा पहिली नीट वापरावी, जरा शिक्षण घ्यावं. आपण सरकारमध्ये आहात, आपण एक आमदार आहात आणि आपण डायरेक्ट पेकाडात जर लाथ घालण्याची भाषा करणार असाल तर तुमचे पाय आम्ही उखडून काढण्यास समर्थ आहोत. कारण का तुमची मक्तेदारी नाही किंवा तुमच्या बापाची जागीर नाहीये. कुणाच्या बी कंबरड्यात तुम्ही लाथ घालाल, कुणालाही वाटेल तसं बोलाल. जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते वैचारिक लेवलवर तुम्ही बोललं पाहिजे. तुम्हाला जर छगन भुजबळ साहेबांना काही सांगायचं असेल तर त्या पद्धतीने बोललं पाहिजे. परंतु तुम्ही दादागिरीची, शिवीगाळीची, कमरेत लाथ घालण्याची जर भाषा आम्ही सोबत असताना करत असू तर आम्ही सुद्धा त्याचा मान राखणार नाही. माझी उलट मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, असे जे गावंढळ अशिक्षित ज्यांना बोलायची त्यांची पात्रता नाहीये, त्यांना बोलायचं कळत नाही, कारण का आपण सरकारमध्ये असताना जनतेला खरं समुपदेशन करणे, सांगणे, वैचारिक गोष्टी बोलणे गरजेचं असतं. परंतु त्या जर गोष्टी होत नसेल तर मुख्यमंत्री साहेबांनी असल्या गावंढळ लोकांच्याच कंबरडेत लाथ घालून त्यांना बाहेर काढा. कारण का प्रतिमा मलिन होतीये. सरकारची जी भूमिका आहे, म्हणजे मुख्यमंत्री साहेब म्हणजे त्यांचे नेते जे आपले मुख्यमंत्री आहेत ते एक भूमिका मांडताना दिसत आहेत आणि दुसरीकडं गायकवाड सारखे गावंढळ लोक डायरेक्ट कंबरड्यात लाथ वगैरे घालण्याची. परत सांगते, तुमच्या बापाची जागीर नाही. छगन भुजबळ साहेबांसोबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सहकारी, ओबीसी जे बांधव आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, तुमचे पाय उखडले नाहीत तर धन्य समजा, एवढंच सांगते. मात्र या सर्व मुद्द्यावरून आता महायुतीत दुफळी निर्माण होते का, असं कुठंतरी वाटतं का? कारण एकीकडे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या मराठा आरक्षणा संबंधितल्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केल्या. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून सांगितलं की जे मराठा आंदोलकांवरील गुन्हे आहेत ते सरसकट मागे घेता येत नाहीत. त्यानंतरही अनेक वाद प्रतिवाद निर्माण झाले. सरकारमधील नेतेच जर असे कॉन्ट्राडिक्टरी विधानं करत असतील तर सरकारमध्ये किंवा महायुतीत कुठेतरी दुफळी निर्माण होते असं वाटतं का? याला दुफळी निर्माण होणं नाही म्हणू शकत मी. लक्षात घ्या, एकनाथ शिंदे साहेबांनी जे सांगितलं की राजकीय गुन्हे मागे घेण्यात येईल, मुळामध्ये तुम्हाला माहिती आहे का की कोणतेही गुन्हे मागे असे सरकारच्या आदेशाने होत नाही. राजकीय गुन्हे म्हणजे मुंबई ऍक्टनुसार आंदोलनं करणं किंवा घोषणा देणं किंवा कुठे जात असतील तर त्यांना अडवलं असेल की ते त्यांच्यावर प्रतिबंधक गुन्हे दाखल केले असतील,
ते गुन्हे तुम्हाला मागे घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. परंतु जे जाळपोळीचे विषय असतील, मारामारीचे असतील, खुनाचे असतील किंवा अंगाला इजा, समोरची व्यक्ती मृत होईल अशा पद्धतीच्या घटना असतील, या कायदेशीर प्रोसिजरनीच जावं लागतं. तिथे कुठलंही सरकार सरसकटमध्ये गुन्हे मागे घेऊ शकत नाही, त्यांना अधिकार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी फक्त सांगितलं की जे राजकीय गुन्हे आहेत ते मी मागे घेईल, आणि फडणवीस साहेबांनी त्याचं एक्सप्लेनेशन करून दिलं की जे राजकीय गुन्हे ज्यांच्या शिक्षा 2 वर्षाच्या आत असतील, 3 वर्षाच्या आत असतील, तो एक त्यांना अध्यादेश काढण्याचा किंवा आदेश देण्याचा किंवा त्याचे गुन्हे मागे घेण्याचा अधिकार आहे. परंतु ज्यांच्या 7 वर्षावर पुढचे म्हणजे जे मी मारामारीचे, जाळपोळीचे जे गुन्हे म्हणतेय, जे सेशन कमिट आहेत, ते गुन्हे सरकारला मागे घेता येत नाही. ते गुन्हे कोर्टातनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं, पुन्हा सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान, घटना, कायदे लिहिलेले आहेत त्यांनीच आपल्याला आपलं राज्य चालवावं लागतं. मग त्याच्यात मुख्यमंत्री साहेब पण आलेले आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी भाषणामध्ये मी गुन्हे मागे घेतो, मग ते कोणते गुन्हे, राजकीय कोणते, हे सगळ्यात क्लिअर केलेले आहेत. फक्त शब्दांची काही लोक खेळ करतात आणि त्या गुन्हे मागे घेण्यामध्ये आम्ही जे काही दुसरं पाप केलेलं आहे, जे लोकाला मारण्याचं, जाळण्याचं, तेही गुन्हे मागे घ्यायचं असं म्हणत असतील तर तसं होत नाही. आणि त्याचं सविस्तर उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले. मात्र या सगळ्या प्रश्नावर, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट म्हणजे तुमच्या पक्षाची अधिकृत भूमिका काय? कारण ज्यावेळेस जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या जातात त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता त्या ठिकाणी उपस्थित नसल्याचं जाणवतं. स्वतः भुजबळ साहेब त्या अध्यादेशाला विरोध करताना सातत्यानं जाणवतात. अशावेळी पक्षाची भूमिका नेमकी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय? मुळात एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मराठा बांधवांना आरक्षण मिळावं हीच भूमिका आहे. ती सातत्याने माननीय अजितदादांनी सांगितलेली आहे. परंतु कोणत्याही समाजावर अन्याय न होता, कारण का मराठा आरक्षण देत असताना तुम्ही कायद्याचा विचार करणार आहे की नाहीये का? कोणी म्हणलं आम्हाला आरक्षण द्याच, काही करा पण आरक्षण द्या, तर नाही होऊ शकत. आज ते सरकारमध्ये बसलेले असताना सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो. आणि मुळामध्ये राष्ट्रवादीचं तिथं कोणी व्यक्ती येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सरकारचे मुख्यमंत्री म्हणून तिथं ते गेलेले आहेत ना, तिथं देवेंद्र फडणवीस साहेब पण नव्हते. परंतु मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं तिथे की ज्या मागण्या मान्य केल्यात, मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी की ओबीसीला धक्का लागू देणार नाही, त्या पद्धतीचं आरक्षण मी मराठा बांधवांना देईल. हे मी नाही, मुख्यमंत्री बोललेत ना. मग मुख्यमंत्र्यांना सुद्धा कायद्याच्या कसोटीत, संविधानाच्या कसोटीतच जे काही द्यायचं आहे आरक्षण ते द्यावं लागणार आहे. आणि का नाही गोरगरीब बांधवांना आरक्षण मिळावं? मिळालंच पाहिजे. परंतु या आरक्षणाच्या नावाखाली ज्या लोकांना, जी लोक शिकलेली नाहीयेत, ज्यांना कायदा कळत नाही, ज्यांना संविधान कळत नाही, नाही आम्हाला हवंच, नाही आम्हाला हेच हवं, नाही आम्हाला तेच हवं, जसं राजकीय गुन्ह्याचं तुम्ही म्हणले की नाही आमच्यावरची सगळे गुन्हे मागे घ्या, नाही होऊ शकत हो. माझ्यावर 32 केसेस आहेत. 32 केसेस घेत असताना आम्ही नुसतं आंदोलन करायचं म्हणलं की आमच्यावर गुन्हे दाखल होतात. या सरकारने मराठा बांधवांवर आंदोलन करत असताना कोणते गुन्हे नाही दाखल केले. पहिल्याच अंतरवाडीतला जो काही प्रकार घडला असेल त्यावेळी सुद्धा आम्ही उलट पोलिसांना आम्ही बोललो की तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन हाताळलं त्याच्यामध्ये तुम्ही अपयशी ठरला. तुम्ही असे आंदोलकांवर जो काही प्रकार घडला त्यांच्याकडनं घडला, मग यांना प्रतिकार करताना, परंतु तो निषेधार्थ होता, आम्ही त्याचं समर्थन नाही केलं. परंतु त्याच्यानंतर जर तुम्ही वाटेल त्या गोष्टी करणार असाल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नसतील तर हा एक सरकारने त्यांना दिलेलं झुकतंच माप आहे. कारण का मला माहिती आहे की दुसऱ्या मिनिटाला आम्हाला अटक होती आणि एरवड्याला आम्हाला स्थानबद्ध केलं जातं 15-15, 20-20 दिवस. असे कोणतेही गुन्हे मराठा बांधवांवर झाले नाहीत. हे त्यांना झुकतंच माप आहे आणि मिळालं पाहिजे. जे फक्त त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार, कायद्यानुसार त्यांना ते आरक्षण मराठा ओबीसीला धक्का न लागता मिळणार याची या सरकारने ग्वाही दिलेली आहे. नक्कीच. तर आपण पाहिलं तर
मराठा आरक्षणाला हे आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, मात्र ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे, हीच राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका आहे असंही रुपालीताई यांनी सांगितलं. आणि सोबतच छगन भुजबळ साहेब जे या गोष्टीसाठी भांडत आहेत त्यांच्यावर जर आरोप प्रत्यारोप करताना कोण खालच्या स्तराची भाषा वापरणार असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असंही ठामपणे रुपाली त्यांनी सांगितलं. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.